Welcome all of you. So today we are going to solve the activity which is for day 43. So this activity is, you can see here, it is based on competency law statement 20 and it is based on finite verbs and infinitives, participles and gerunds, determiners. So it is the topic of this activity. So learning outcome is, by the end of this activities the students will be able to, हे ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर सोडवून झाल्यानंतर विद्यार्थी एबल होणार आहेत कशासाठी, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ यूज ऑफ फायनाइट वर्ब्स. मुलांना फायनाइट वर्ब याचा वापर कसा करायचा हे समजलं पाहिजे. टू आयडेंटिफाय फायनाइट वर्ब्स फ्रॉम सेंटेन्सेस, आणि वाक्यामध्ये फायनाइट वर्ब कोणकोणते आहेत हे मुलांना समजलं पाहिजे. सो इट इज द आउटकम ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. सो देर आर सम इन्स्ट्रक्शन्स ऑल्सो फॉर टीचर. राईट द सेंटेन्सेस ऑन ए चार्ट. तुम्हाला काही शिक्षकाने काही सेंटेन्सेस चार्टवर लिहायचे आहेत. आस्क द क्वेश्चन्स इन अ वे टू हेल्प द स्टुडंट्स लर्न द कन्सेप्ट ऑन देअर ओन. सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्वतःहून ती कन्सेप्ट शिकायला प्रवृत्त करायचं आहे. गाईड अँड हेल्प द स्टुडंट्स वेअर एव्हर नेसेसरी. आणि ज्या ठिकाणी गरज असेल अशा ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मदत करायची आहे. ओके, सो इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स आर, रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड ऑब्झर्व द डिफरन्स. तुम्हाला जे काही सेंटेन्सेस सांगितलेले आहेत ते केअरफुली तुम्ही ऑब्झर्व करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते डिफरन्स आहेत हे तुम्ही शोधून काढायचे आहेत. सेकंड, जनरलाइज द एक्झाम्पल्स अँड फॉर्म युअर लर्निंग. जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे एक्झाम्पल तुम्ही पाहून गेसिंग करून तुम्ही काय शिकलात हे सांगायचं आहे. आता लर्निंग ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. द टीचर प्रेझेंट्स 2 सेट्स ऑफ सेंटेन्सेस अँड आस्क द स्टुडंट टू रीड देम. तुम्हाला 2 सेट्स दिले जातील आणि शिक्षक तुम्हाला सांगतील हे वाचून काढा. द टीचर आस्क सेव्हरल क्वेश्चन्स टू मेक स्टुडंट लर्न द कन्सेप्ट ऑफ फायनाइट वर्ब ॲज शोन इन द डेमो. तुम्हाला पुढे डेमो सांगितलेला आहे त्याप्रमाणे शिक्षकांनी कृती करायची आहे. द टीचर देन गिव्ह सम मोर एक्झाम्पल अँड आस्क द स्टुडंट्स टू फाइंड फायनाइट वर्ब फ्रॉम देम. आता या ठिकाणी पण तुम्हाला काही सेंटेन्सेस दिसत आहेत. यातून तुम्हाला फायनाइट वर्ब शोधायला सांगितलं जाईल. मग हे शोधायचं कसं, पण त्याच्या अगोदर फायनाइट आणि नॉन फायनाइट यामधला फरक काय आहे बघा. फायनाइट वर्ब म्हणजे असे वर्ब म्हणजेच क्रियापद जे कर्त्यानुसार किंवा काळानुसार स्वतःमध्ये बदल करून घेतात. फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं कर्ता कोण आहे, जावेद. वाक्य असं आहे, जावेद प्रेझेंट्स अ पोएम इन द क्लास. या ठिकाणी व्हर्बला यस प्रत्यय लागलेला आहे. पण समजा या ठिकाणी मी म्हटलं स्टुडंट्स, हा जर मी करता घेतला तर मात्र हा यस याचा निघून जाणार आहे. असं का होतं, कारण जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल आणि करता हा एकवचनी असेल तर अशा वेळेला आपण येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावत असतो. म्हणजेच व्हर्ब मध्ये कर्त्यानुसार इथं चेंज होत आहे. आणि जेव्हा एखादं क्रियापद कर्त्यानुसार किंवा काळानुसार स्वतःमध्ये बदल करून घेत असतं अशा क्रियापदांना फायनाइट व्हर्ब असं म्हटलं जातं. समजा हेच वाक्य मला पास्ट टेन्स मध्ये पाहिजे असतं तर मी कसं म्हटलं असतो, जावेद प्रेझेंटेड. म्हणजे इथं सुद्धा हे क्रियापद मला बदलावं लागलं. जे क्रियापद बदलतं त्याला आपण फायनाइट वर्ब म्हणायचं आहे. सेम इथं आहे बघा, गौरी रिसाइड्स अ पोएम. या ठिकाणी पण इयस प्रत्यय लागलेला आहे. समजा या ठिकाणी मी म्हटलं असतं अगेन दे, हा जर मी सब्जेक्ट घेतला असता गौरीच्या ऐवजी तर वाक्य कसं झालं असतं, दे रिसाइट अ पोएम. रिसाइट्स असं आपण घेतलं नसतं कारण या ठिकाणी कर्ता बदललेला आहे. सो रिसाइट्स इज ऑल्सो अ फायनाइट वर्ब. आता पुढे पण बघा, सुयोग ऍक्टेड इन अ प्ले. काळानुसार ऍक्टेड झालेला आहे. समजा मला प्रेझेंट टेन्स पाहिजे असेल तर सुयोग ऍक्ट्स इन अ प्ले असं होणार आहे. म्हणून हे सुद्धा फायनाइट आहे. द मेकॅनिक रिपेअर्ड द मशीन क्विकली. रिपेअर्ड म्हणजे याला ईडी प्रत्यय लागलाय म्हणजे वर्ब चेंज झाले, ते त्याच्या मूळ रूपात नाहीये म्हणून हे फायनाइट आहे. सेम येत आहे प्रॉमिस्ड, याला पण ईडी प्रत्यय लागलेला आहे. ओके, द टीचर मॉनिटर्स अँड प्रोव्हाइड सपोर्ट व्हेअर एव्हर नेसेसरी. आता अशा ऍक्टिव्हिटी सोडवताना मी तुम्हाला पुढे डिस्कस करणार आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करणार आहे या ऍक्टिव्हिटी सोडवायच्या कशा आहेत. सो द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, आता लर्निंग ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. द टीचर प्रेझेंट 2 सेट्स ऑफ सेंटेन्सेस अँड आस्क द स्टुडंट्स टू रीड देम. The teacher asks several questions to make students learn the concept of finite verbs as shown in the demo. The teacher then gives some more examples and asks the student to find finite verbs from them.
आता हे सगळे इन्स्ट्रक्शन्स रिपीट झालेले आहेत, त्यामुळे मी डबल काही तुम्हाला सांगत बसत नाही. आता आपण एक्झाम्पल मात्र बघूयात. बघा, तुम्हाला इथं सांगितलंय का, इट इज व्हेरी सिम्पल ऍक्टिव्हिटी. व्हॉट यू हॅव टू डू, you just have to recognize, you just have to find the finite verb from these given sentences. तुम्हाला जे काही सेंटेन्सेस या ठिकाणी दिले जाणार आहेत यामधून तुम्हाला फक्त फायनाईट वर्ब शोधून काढायचं आहे. आणि आताच मी तुम्हाला फायनाईट वर्ब म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. फायनाईट वर्ब म्हणजे काय, असं वर्ब जे कर्त्यानुसार किंवा काळानुसार स्वतःमध्ये बदल करून घेत असतं. मग या ठिकाणी बघा, जावेद प्रेझेंट्स अ पोएम इन द क्लास, याच्यामध्ये एकच वर्ब आले, ते आहे प्रेझेंट्स. आणि याला सुद्धा यस प्रत्यय लागलाय. का लागलाय, कारण या ठिकाणी जावेद म्हणजे सिंग्युलर नाउन आहे म्हणून यस लागलेला आहे. म्हणजे याने स्वतःमध्ये चेंज करून घेतलेला आहे. म्हणून हे जे वर्ब आहे हे कसं आहे, फायनाईट वर्ब आहे. किंवा तुम्हाला फक्त या ठिकाणी वर्ब शोधायला सांगितलं, शोधून लिहिलं तरी चालेल. या ठिकाणी पण बघा, गौरी रिसाइड्स अ पोएम, याच्यामध्ये फायनाईट वर्ब कोणता आहे, रिसाइड्स आहे. सुयोग ऍक्टेड इन अ प्ले, ऍक्टेड हे फायनाईट वर्ब आहे. याप्रमाणे इथं पण हे दोन सेंटेन्सेस आपण पहिलेच डिस्कस केलेले आहेत, त्याचे आन्सर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके, सो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आता या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे काय बघा, द इन्स्ट्रक्शन इज हिअर. कम्प्लीट द सेंटेन्सेस बाय फिलिंग द प्रॉपर फायनाईट फॉर्म ऑफ द वर्ब. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये वर्ब दिलेले आहेत, पण हे त्याच्या मूळ रूपात आहेत, बेस फॉर्म मध्ये आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, या वर्बचं प्रॉपर फायनाईट फॉर्म कोणता होऊ शकतो ते चूज करून लिहायचं आहे. आता बघा इथं, चिल्ड्रेन प्ले ऑन द ग्राउंड येस्टरडे. आता या ठिकाणी अनेक वचनी करता आलेला आहे म्हणून प्ले आपण आहे असा यूज करू शकतो. पण या ठिकाणी समजा ही, शी, इट किंवा एखाद्याचं नावच आलं असतं तर प्लेच्या ऐवजी आपल्याला प्लेज हा शब्द वापरावा लागला असता. पण हा प्लुरल शब्द असल्यामुळे या ठिकाणी प्ले आपण यूज करू शकतो. आता इथं पण बघा, वी विल डॅश डॅश द न्यू लेसन टुमारो. अगेन या ठिकाणी लर्न आलेला आहे. विल नंतर येणारं क्रियापद शक्यतो आपण फर्स्ट फॉर्म मध्येच लिहितो आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लर्न हेच लिहायचं आहे. आता चेंज जो तुमचा होणार आहे तो या ठिकाणी होणार आहे. स्वाती डॅश डॅश लवली डिशेस. आता या ठिकाणी सिंग्युलर नाउन आलेला आहे म्हणजे येणारं जे वर्ब आहे याला यस किंवा इयस प्रत्यय लागला पाहिजे. वर्ब आहे मेक, याला जर यस प्रत्यय लावला तर आपलं वर्ब काय होऊ शकतो, मेक्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे, स्वाती मेक्स लवली डिशेस. देन जेम्स, अगेन द सेम एक्झाम्पल हिअर. या ठिकाणी स्वाती होतं, या ठिकाणी फक्त बदल काय आहे, जेम्स. पण दोन्ही सुद्धा काय आहेत, सिंग्युलर नाउन आहेत. जर सिंग्युलर नाउन असेल आणि जर प्रेझेंट टेन्स यूज करायचं असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. म्हणजे राईटचं काय होणार, राईट्स. देन द सेंटेन्स विल बी, जेम्स राईट्स ऑल द करेक्ट आन्सर्स इन द लास्ट एक्झाम. आता या ठिकाणी बघा, वी डॅश डॅश स्टुडंट्स ऑफ क्लास 10, या ठिकाणी टू बीचं फॉर्म वापरायचा. आता टू बीचे कोणकोणते फॉर्म आहेत, एम इज, आर, वॉज, वेअर. पण आपण असं सपोज करतोय की हे प्रेझेंट टेन्स मधलं आहे म्हणजे आपण एम, इज, आर यापैकी वापरू शकतो. करता आय असता तर आपण एम वापरलं असतं, करता एक वचनी असता तर आपण इज वापरलं असतं. पण या ठिकाणी करता वी म्हणजे अनेक वचनी आहे म्हणून आपण काय वापरायचं आहे, आर. सो दीज आर द आन्सर्स ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. आता पुढची ऍक्टिव्हिटी बघूया. इट इज एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी. द इन्स्ट्रक्शन इज हिअर, फाइंड द एरर फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस अँड करेक्ट देम. तुम्हाला दिलेल्या वाक्यामधली चूक शोधायची आहे आणि ती करेक्ट करायची आहे. आता बघूयात पहिलं सेंटेन्स. द सायंटिस्ट इन्व्हेंट्स अ न्यू वॅक्सिन. आता या ठिकाणी चुकलंय काय, तर इन्व्हेंट्स हा शब्द चुकलेला आहे. का चुकलेला आहे, कारण जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्यावेळेला व्हर्बला यस प्रत्यय लावायची गरज नसते. या ठिकाणी त्यांनी तेच केलेलं आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारे नवीन उत्तर लिहू शकता. द सायंटिस्ट इन्व्हेंट अ न्यू वॅक्सिन. या ठिकाणी मी बोल्ड मध्ये शब्द दाखवलेला आहे रेड मध्ये, जो आपण बदल करून लिहिलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, शोभा टाईप द ऑफिशियल लेटर्स एव्हरी डे. आता इथं बघा, सिंग्युलर नाउन आहे. जर सिंग्युलर नाउन असेल तर त्याच्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला आपण यस प्रत्यय लावतो. म्हणजे हे वाक्य कसं झालं पाहिजे, शोभा टाइप्स द ऑफिशियल लेटर्स एस्टरडे, सॉरी एव्हरी डे. नंतर आहे, मिस्टर स्मिथ फॉरगॉटन अबाउट द मीनिंग. आता या ठिकाणी यस किंवा इयस प्रत्यय आपल्याला लावायचा नाहीये. मात्र एक गोष्ट मात्र तुम्ही विचार करू शकता, मिस्टर स्मिथ फॉरगॉटन. आता फॉरगॉटन हा जो फॉर्म आहे हा थर्ड फॉर्म आहे.
क्रियापदाचा. जर यांना इथं थर्ड फॉर्म यूज करायचा असेल तर त्याच्या अगोदर हॅवचं एक तरी रूप आलं पाहिजे. म्हणजे हॅव आलं पाहिजे, हॅज आलं पाहिजे, हॅड आलं पाहिजे. पण त्यांनी ते वापरलं नाहीये. म्हणजे त्यांना सेकंड फॉर्म वापरायचा असावा. म्हणजे त्यांना हे उदाहरण सिंपल पास्ट मध्ये करायला पाहिजे होतं, असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये असावं. म्हणून फॉरगॉटनचं आपण काय करू शकतो सिंपल पास्ट मध्ये कन्वर्ट करताना? बघा, सिंपल पास्टचा स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट, त्याच्यानंतर व्हर्ब जो सेकंड फॉर्म मध्ये असतो, अँड देन ऑब्जेक्ट. आता हा जो व्हर्ब आहे हा थर्ड फॉर्म आहे. याचं कन्व्हर्जन इथं आपल्याला आता सेकंड फॉर्म मध्ये करावं लागेल आणि ते असं होणार आहे. मिस्टर स्मिथ फॉरगॉट अबाउट द मीटिंग. नंतर आहे द प्रिन्स गिव्ह गिफ्ट्स टू द पीपल इन द ओल्ड डेज. आता या ठिकाणी पण सेम कन्सेप्ट आलेली आहे. सिंग्युलर नाउन आहे, यस दिलेला नाहीये. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? यस लावावं लागेल. द प्रिन्स गिव्स गिफ्ट्स टू द पीपल इन ओल्ड डेज. देन मोहसिन अंडरस्टँडिंग द नीड्स ऑफ हिज पॅरेंट्स. आता परत एकदा जे आपण इथं एक्झाम्पल पाहिलं होतं, इथं फॉरगॉटन शब्द आला होता, या ठिकाणी अंडरस्टँडिंग आलाय. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादं व्हर्ब आयएनजी फॉर्म मध्ये यूज करत असतो तेव्हा त्याच्या अगोदर हेल्पिंग व्हर्ब आलंच पाहिजे. याला एक्सेप्शन फक्त एका गोष्टीचं आहे, जर तो जिरंड नसेल तर. काही व्हर्ब जिरंड म्हणून पण यूज केले जातात आयएनजी फॉर्म मध्ये, ते नाउन म्हणून यूज केले जातात. पण हे इथं आपण डिस्कस करणार नाही आहोत. फक्त इथं आपण व्हर्ब म्हणून डिस्कस करतोय. जर आयएनजी लागला असेल तर त्याच्या अगोदर हेल्पिंग व्हर्ब आलं पाहिजे. पण शक्यतो त्यांना इथं सिंपल प्रेझेंट टेन्स करायचा हवा असेल. मग सिंपल प्रेझेंट टेन्स याचा करायचा असेल तर आपण कसा करू शकतो? तर अंडरस्टँडिंग याचं रूपांतर आपण करू शकतो अंडरस्टँड्स मध्ये. आता यस प्रत्यय का लावलाय? कारण इथं सिंग्युलर नाउन आहे. ओके, सो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी. फाइंड वेदर द अंडरलाइन व्हर्ब आर फायनाइट ऑर नॉट. आता या ठिकाणी तुम्हाला जे व्हर्ब दिलेले आहेत हे फायनाइट आहेत की नाही आहेत हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. आता इथं आहे जगदीश लाइक्स टू प्ले द गिटार. आता या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे, त्यांनी आपल्याला अंडरलाईन करून दाखवलेलं नाहीये. आता अंडरलाईन केली नाहीये म्हणजे आपण आपल्या स्वतःनुसार आपण अर्थ काढू शकतो की आपण कुठलं व्हर्ब निवडायचं. सपोज या ठिकाणी मी लाइक्स हे व्हर्ब निवडलं तर हे फायनाइट व्हर्ब होऊ शकेल. पण समजा मी टू प्ले हे व्हर्ब निवडलं असतं तर हे मात्र फायनाइट व्हर्ब झालं नसतं. का? कारण तुम्ही पाहू शकता, जरी इथं जगदीश सिंग्युलर नाउन असला तरी प्ले हे त्याच्या बेस फॉर्म मध्येच आलेला आहे. म्हणजे जर आपण विचार केला लाइक्सचा तर तो आहे फायनाइट व्हर्ब, पण जर विचार केला टू प्लेचा तर ते आहे नॉन फायनाइट व्हर्ब. आता इथं बघा, शरीफ इज हेल्पिंग हिज मदर. जर या ठिकाणी आपण इज या व्हर्बचा विचार केला तर ते होऊ शकतं काय? फायनाइट व्हर्ब. त्यानंतर आहे डेव्हिड बॉट अ न्यू फोन. इथं एकच व्हर्ब आलेला आहे, ते आहे बॉट. आणि हे सुद्धा फायनाइट मध्ये मोडतं. का मोडतंय फायनाइट मध्ये? कारण काळानुसार याच्यामध्ये चेंज झालेला आहे. याचा बेस फॉर्म आहे बाय. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे वी कॅन डान्स. आता हे मात्र नॉन फायनाइट आहे. का? बघा, मी याचा कर्ता बदलतो. समजा आय घेतला, आय कॅन डान्स, आय होणार आहे. यू घेतला, यू कॅन डान्स. म्हणजे कोणताही कर्ता जरी आला तरी ते कॅन आहे असा राहतो. म्हणून हा काय आहे? नॉन फायनाइट वर्ब. देन नेक्स्ट, द टीचर गेव होमवर्क टू द स्टुडंट्स. या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे? गेव. आता हे फायनाइट आहे की नॉन फायनाइट आहे? तर हे फायनाइट आहे. वाय? कारण इथं पण त्याचं पास्ट फॉर्म वापरलेला आहे, तो त्याच्या बेस फॉर्म मध्ये नाहीये. सो दीज आर द आन्सर्स ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. नाउ reinforcement. It is new activity for you again. Find out the words from the sentences and identify the tense. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला वाक्य दिलेली आहेत, याच्यामधलं व्हर्ब कोणतं आहे हे तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा या वाक्याचा टेन्स कुठला आहे हा तुम्हाला शोधून काढायचा आहे. आता बघा, पहिलं वाक्य आहे सुधा वॉन्ट्स अ न्यू बॅग. या वाक्यामध्ये व्हर्ब कोणता आहे? वॉन्ट्स. आणि या वाक्याचा टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. Second, Atul decorated the party hall. Verb is decorated and tense is simple past tense. I enjoy cooking. Verb is enjoy. Tense is simple present tense. Ali watched a movie. The verb is watched and tense is simple past tense. Harpal Singh writes a poem. Writes is a verb and the tense is simple present tense. Okay, so now next activity.
So it is evaluation activity. Find the verb from the given sentences and change it as per the form given in the next sentence. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघा. इथं वाक्य आहे आय वॉच ए मूवी. हे सेम वाक्य तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, मात्र कर्ता चेंज केलेला आहे. इथं कर्ता आहे स्मिता. वाक्य असं आहे स्मिता डॅश डॅश अ मूवी आणि तुम्हाला प्रेझेंट टेन्स यूज करायचा आहे. जर हे प्रेझेंट फॉर्म मध्ये तुम्हाला इथे यूज करायचं असेल तर तुम्ही आहे असं यूज करू शकत नाही. का? कारण इथं कर्ता कोण आहे? सिंग्युलर नाऊन आहे. जेव्हा एखादा थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन कर्ता म्हणून येतो तेव्हा आपण प्रेझेंट टेन्स यूज करत असताना मेन व्हर्बला यस किंवा इयस प्रत्यय लावतो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी शब्द घ्यावा लागेल वॉचेस. स्मिता वॉचेस अ मूवी. सेकंड आहे द डायरेक्टर होल्ड्स अ मीटिंग. आता इथे तुम्हाला पास्ट टेन्स घ्यायचं आहे, म्हणजे हे जे क्रियापद आहे हे तुम्हाला पास्ट मध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल. आता हे पास्ट मध्ये कसं होऊ शकतं? तर याप्रमाणे द डायरेक्टर हेल्ड द मीटिंग. पुढे आहे रिचर्ड प्लेज क्रिकेट व्हेरी वेल. आता या ठिकाणी पर्सन चेंज केलेला आहे बघा. रिचर्डच्या ऐवजी आय घेतलेला आहे. थर्ड पर्सन जर नाव नसेल सिंग्युलर तर आपण यस लावतो, मात्र आय साठी आपण यस लावत नाही. म्हणून हे वाक्य कसं होईल? आय प्ले क्रिकेट व्हेरी वेल. द टीम सेलिब्रेटेड इट्स सक्सेस. फ्युचर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की विल नंतर येणारं क्रियापद हे त्याच्या बेस फॉर्म मध्येच लिहिलं जातं आणि म्हणून इथं लिहायचं आहे आपण द टीम विल सेलिब्रेट इट्स सक्सेस. आणि या ठिकाणी आता नंबर आपल्याला पाहायचा आहे. हे जे वर्ब आहे हे नंबरनुसार चेंज होणार आहे. इथं प्लुरल सब्जेक्ट असल्यामुळे इथं वेअर शब्द आलेला आहे, वेअर वर्ब आलेला आहे. जर हा शब्द पहिला जो सब्जेक्ट आहे हा जर आपण सिंग्युलर मध्ये घेतला तर याचा फॉर्म सुद्धा सिंग्युलर घ्यावा लागेल, जो काय असणार आहे? वॉज. आणि म्हणून उत्तर तुमचं असेल ही वॉज मेकिंग पेपर बोट्स. ओके, सो हिअर वी कम्प्लिटेड ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ दिस डे ऑफ टुडे. सो व्हॉट वी लर्न टुडे? आपण आज काय शिकलो? टू आयडेंटिफाय फायनाईट वर्ब्स हे आपण आज शिकलो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण कुठली शिकलो? टू यूज करेक्ट फॉर्म ऑफ ए फायनाईट वर्ब इन द सेंटेन्स. या ठिकाणी आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी सोडवलेल्या आहेत. एक सूचना आहे तुमच्या सर्वांसाठी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजपर्यंतचे सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. So here we are going to stop now. In the next video, we will solve the next activity. Thank you.